ओ आबा आबा कोण आहे अरे तू आहेस वय अरे फोन बिन करायचं नाही न्यायला लावला असतो नाही तू कोणाला पाठवलं असतं की जाऊ दे आबा लय दिवसातनं गावात ना आलोय म्हणताना यावं म्हणलं चालत फिरत पाया पडतो औक्षण हो तुमची तब्येत कशी आहे अरे तू गेल्यापासून का नाही आमच्या दोघांची तब्येत ठीक नसते बघ मी ह्यामुळे तुम्हाला दोघांना सोडून जात नव्हतो बघा पण तुमच्या हट्टापायी मला पुण्याला जावं लागलं त्यामुळे माझं पण मन कुठंच लागत नाही काय करणार बाळा तुझं एकदा स्थळ बघितलं आणि लगीन लावून दिलं की आम्ही मोकळं बघ हां बरं आई कुठं आहे आई वय अरे मी सकाळी मटण आणलं आणि मसाला बारीक करायचा होता पण आपली लाईटच गेल्या म्हणून ती शेजारच्या घरात गेल्या मसाला बारीक करायला अय्या मटण हां आईच्या हातचं मी 2 वर्षातनं मटण आज खाणार बघा बरं जाय आता पण दोघं पण जीव आणि ते आणे ना अचानक नाही आठवण काढतो रे होय होय जाणार आहे भेटायचा हा होय होय जाणार आहे की आलो चला बघून आलोच हां आवर तुझं काय मग सागऱ्या कसा आहेस मी मस्त आणि तुम्ही मग अजून किती दिवस आहेस मी जाणार आहे परवा अरे लेका आजच तर आलायस आणि परवा लगेच जाणार आहेस वी काय मग पुणेकर कशी वाटते आमची गावची हवा हे हवा आहे ना आपण कुठेच विकत घेऊ शकत नाही स्वच्छ ना दूषित भारी आहे हवा म्हणजे तुला म्हणायचं काय गावाकडची आणि शहरातली हवा ही वेगळी असते हो ना गावाकडची हवा आहे ना एकदम फ्रेश असते त्या कॉन्क्रीटच्या जंगलात राहण्यापेक्षा ह्या निसर्गमय वातावरणात राहणंच योग्य मान्य आहे आपण पोटासाठी शहरात जातो पण आपल्यासाठी आपलं गावच योग्य काय आहे आपल्या गावात मी पण जाणार आहे पुढच्या महिन्यात पुण्याला जॉबसाठी कसं आहे माहिती आहे का गावापासून लांब गेल्याशिवाय गावची किंमतच कळत नाही आता माझंच बघ ना मी 2 वर्षातनं माघारी आलो आहे पण ही 2 वर्ष कशी काढली ते माझं मलाच माहिती पण एवढ्यातनं सुद्धा तुमच्या दोघांची आठवण आल्याशिवाय राहुल नाही मला सुरुवातीला आम्हालाही त्रास झाला पण जसं जसं दिवस पुढे गेलं तसं आम्हाला सवय लागून गेली पण एक ना एक दिवस आपल्याला वेगळं व्हायचं होतं हे माहिती होतं सागऱ्या तुला माहित आहे का काय श्रावणी पण आल्या गावात भेटून घे तिला जाणार आहे परवा ती दादा कुठे आहे अजून अहो येऊन थांबलो राव इथं काय ते कामातच की हो या लवकर हा बरं या लवकर या हा काय आबा नमस्कार नमस्कार नमस्ते आलं का पोरग पुण्यासनं होय आले की सकाळी आले काय ती पोरगी पण गावात आहे जाऊ बघायला आणि काय असेल ते ठरवून बी घेऊ होय पोरग पण परवा दिवशी जाणार आहे तेव्हा उद्याच ठरवलं तर बरं होईल हो पण तेवढं 1000 रुपयेच तेवढं लक्षात ठेवा काय निघायच्या आधी पाहिजे पण परवा 500 रुपये देतात ना हाय का अहो ते पोरगीच्या बायोडेटाचं झालं आता पोरगी बघायला जाताना नको होय म्हणजे बायोडेटाचं 500 आणि पोरगी बघायला जायचं 1000 हां बरं मग ते 1000 रुपये देतो पण उद्याच काम व्हायला पाहिजे अहो 100% तुम्ही 1000 रुपये मला दिलं तर बघा कसला मामला सेट करतो फोर्सच करतो लग्न व्हायला बरं भारी आहे मग तुमचं काम राव हा मग धंदा आहे आपला येऊ आपलं कसं असतंय फक्त सांगून सवरून उद्या मात्र नक्की फोन करा बरं का 100% करतो हां नाहीतर परवा पोरं जाणार आहे म्हणून म्हटलं बाकी अहो 100% करतो ठीक आहे फोन करा हां करतो आलो तुला नाही हा झालाय काय
या साहेब या. लेट यायची सवय आपली गेली नाही वाटतं अजून. मला तुझीच लागलेली अजून सवय गेली नाही. मग लेट यायची सवय कशी जाईल? पण माणसानं वेळेनुसार बदलावं. हो, माणसं वेळेला बदलतात, पण लागलेली सवय मात्र बदलत नाही. हो बरोबर आहे तुझं, पण कसं आहे वेळ आणि सवय यात खूप मोठा फरक आहे. आणि मला वाटतं की तू आता बदलायला हवं. किती दिवस आपल्या भूतकाळात अडकून राहणार आहेस? माणूस जर एकदा भूतकाळात अडकला ना, त्याच्या आनंदाच्या वाटा सगळ्या बंद होतात. बस आता मला सांग, तुझा जॉब कसा आहे? एवढा काही खास नाही, पण ठीक आहे. तुझा जॉब कसा आहे? मस्त आहे. जॉबला लागल्यापासून माझी बरीच स्वप्न पूर्ण केलीत मी. किती पेमेंट आहे तुला? तसं पेमेंट म्हटलं तर मला वार्षिक 5 लाख रुपये पॅकेज आहे, पण सगळा खर्च जाऊन 4 लाख रुपये राहतात. तुला किती आहे पेमेंट? माझं पेमेंट कसलं आले? कसं तर आपली पोटाची भूक भागते, आणि तुझी बरोबर तर नाही करू शकत मी. असू दे रे. कसं आहे, कोणाला लवकर सक्सेस मिळतो तर कोणाला उशिरा, आणि तू कमवतोस ना, हेच महत्त्वाचं. बरं, तुला एक सांगायचं राहिलं. मला उद्या बघायला स्थळ येणार आहे, म्हणून आले मी गावी. भारे, काय करतो मुलगा? तो पण पुण्यातलाच आहे, IT जॉब करतो. मग काय, छानच. तुझं आणि त्याचं उत्पन्न दोघांचं 10 लाख रुपये वार्षिक. हो, पण मुलगा तसा मिळायला हवा ना. मला थोडीच तुझ्यासारखा मुलगा भेटणार आहे. हो, ते पण आहेच. मी पण उद्या एक मुलगी बघायला जाणार आहे. अरे वा, तू पण लग्नाला तयार झालास म्हणायचा. भारी आहे. कसलं भारी आले. मला पगार 12,000, त्यात राहण्यासाठी जातात 3,000, आणि मेसवाला घेतो 4,000. त्यात माझा खर्च आला. मग पगार राहतोच कुठं? त्यात आबा पण कधी गावाकडे पैसे मागतात. मग मी मित्रांकडून उसने घेतो आणि त्यांना देतो. मग असू दे ना, त्यात काय एवढं. सगळ्या मुलांची परिस्थिती एकसारखीच असते. काय असू दे, मला पैसे पुरणार. त्यात आबाने मध्यस्थ्या नादाला लागून मुलगीच्या इकडे सांगितलं. मुलगा 40,000 कमवतो, चांगला पगार आहे, आणि लग्न झालं की पुण्यातच राहणार आहे. आता जर माझा पगार त्या मुलगीला समजला तर माझं आबरूचं खोबरं होणार नाही का? आणि मी त्यात लग्न झालं ना, इथं गावाकडेच राहणार. अवघड आहे हे. तर फसवून लग्न केल्यासारखं होईल ना मग. म्हणून तर भीती वाटते. पण ती मुलगी काय करते आणि कशी आहे दिसायला? पोरगी काय करते आणि कशी दिसायला अजून मलाच माहीत नाही. अवघड आहे, तरी भारी आहे. आता आपण वेगवेगळ्या मार्गाने जायला मोकळे ना. हो, ह्या जगात आपण एकमेव असे असेल की न भांडता आपण वेगळे होत आहोत. हो, पण मला तुला विसरणं अवघड जाणार आहे. त्यामुळे मला तुझी सारखी आठवण येत राहील. माझं पण तसंच आहे. पण ही आता आपली शेवटची भेट. आता आपण कधी भेटेन काय सांगता येत नाही. शेवटी निघायची वेळ आलीच आपली. हो ना, ही आता आपली शेवटची भेट, आणि हा शेवटचा बाय बाय. अरे सागर, अरे वेळ वाला रे, आवर. अरे आलास काय? आबा येते का नाही? हॅलो आबा, अहो या की लवकर. किती वाजले? हा, पोरग्याच आवरायला लागला हो. हा, पोरग्याच आवरले लगेच निघतो बघा. अहो या हो, मला दुसरीकडे आणि जायचं आहे पोरगी बघायला. अहो काय नाही, अहो तुमच्यापेक्षा आम्हाला पण गडबड आहेच की. हाय, हां हां. बरं, तेवढा 1,000 रुपये लक्षात ठेवा. 1,000 रुपये? हो काय, पळून कुठं पळून चालू आहे आम्ही? अहो देणार की 1,000 रुपये. एकदा शब्द दिला म्हणजे दिला.
तुम्ही काय त्याची काळजी करू नका, दिला माहिती दिला. अहो देणार पैसे. हां ह्या पोरगीला बघायला जाऊन माझ्याकडे एका जायचं आहे. तिथे 1000 रुपयाची जोडणा होत्या. आजची पट्टी पडली. पाहुणं पोरग फक्त मुलीला बघायला सुट्टी काढून आले. मुलगा तसा लई चांगला आहे, कुठलंही व्यसन नाही. अहो अगदी सुपारीच्या खांडाचं सुद्धा नाही. बरं पोरगी बघायचा कार्यक्रम चालू करूया का? हो हो बोलू. श्रावणी, ए श्रावणी बा ये ग. मी काय म्हणतो, स्वतंत्रपणे मुलाला आणि मुलगीलाही बोलून घेऊ देते. कारण मुलगी ही पुण्यात जॉब करते आणि मुलगाही जॉब करतो. होय होय तुम्ही म्हणता ते खरं आहे. अहो संसार त्या दोघांनाच करायचा आहे म्हटलं त्यांनी एकमेकाला जाणून घ्यायलाच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बोलायला पाहिजे. होय होय सागर ते म्हणतात ते बरोबर आहे. बोल जा. कसं आहे माहिती आहे पाहुणं, आता ह्या दोघांचं बोलणं झालं, दोघांनी एकमेकांना पसंत केलं तर लगेच सुपारी फोडून मोकळं होया. कसं? मला तर मुलगा पसंत आहे, पण बघूया दोघंजण मिळून काय निर्णय घेतात ते. सागर तुला पोरगी पसंत आहे का? हो मला मुलगी पसंत आहे. चला मुलाला तर पोरगी पसंत झाली, आता आपण मुलीला विचारूया. सावनी बा तुला मुलगा पसंत आहे का? नाही.